मला सांगा, तुम्ही माझ्यासारखे आंबा प्रेमी आहात का? आणि तुमचा लोकल आंबा वर्षभर तुम्हाला एन्जॉय करायचा आहे का? मग ही रेसिपी खास तुमच्यासाठीच आहे. नमस्कार, नानीज गोवन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आंब्यांचा सीझन कधी येतो कधी जातो काही समजतच नाही, स्पेशली माझ्यासारख्या मँगो लव्हर्ससाठी. पण आता टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही. मी आज घेऊन आले एक भन्नाट अशी रेसिपी, जी लोकल आंब्यांची चव घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने कुठलंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता 365 दिवस आपण अनुभवू शकतो. चला रेसिपीला सुरू करूया. तर आपण आज बनवतोय मँगो प्रीमिक्स. हे तुम्ही बघू शकता, हे गेल्या वर्षीचा प्रीमिक्स. गेल्या वर्षी बरोबर मे महिन्याच्या सुरुवातीला मी हे बनवलं होतं. इथे मी 2 आंबे घेतलेत. हे छान पिकलेले आहेत आणि अतिशय गोड पण आहेत. तुम्ही कुठलेही घेऊ शकता. जास्त गोड असणारे आंबेच आपल्याला इथे घ्यायचे आहेत. इथे मी 2 आंबे घेतलेत, स्वच्छ धुवून घेतलेत आणि याचा आता आपल्याला पल्प काढून घ्यायचा आहे. हा सगळा पल्प आता एका मिक्सरच्या भांड्यात घेते. पाणी न घालता आपण थोडंसं हे मिक्सरला फिरवून घेऊया. आता एका चाळणीत मी हा सगळा पल्प थोडासा गाळून घेणार आहे, कारण मी इथे गोवन मानकुराद आंबा वापरलेला आहे. त्याच्यात भरपूर दागे असतात. तुम्ही दुसरा कोणताही आंबा वापरला असेल, ही स्टेप तुम्ही स्किप करू शकता. आता हा सगळा पल्प अर्धा कप इतका भरलेला आहे. आपण एका बोलमध्ये काढून घेऊया. आता अर्धा कप पल्पसाठी आपल्याला 1 कप साखर लागणार आहे. तुमचा पल्प जर 1 कप भरलेला असेल तर त्याला 2 कप साखर लागेल. आणि साखर आणि पल्प एकदम हलक्या हाताने असा मिक्स करून घ्यायचा आहे. विरघळून नाही घ्यायचं आहे आपल्याला, फक्त जस्ट मिक्स करायचं आहे. इथे एक ताट मी स्वच्छ धुवून पुसून रेडी करून ठेवलं होतं. त्याच्यात हे मिक्सचर आपण घालूया आणि एकदम पातळ हे स्प्रेड करून घ्यायचं. जितकं होईल तितकं पातळ आपल्याला स्प्रेड करायचं आहे. असं हे आपल्याला व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे. आता हे जवळजवळ 2-3 दिवस आपल्याला फॅन खाली ठेवून द्यावं लागेल. उन्हात अजिबात ठेवायचं नाही आहे. फॅन खाली ज्या ठिकाणी मोकळी हवा येते त्याच ठिकाणी आपल्याला ठेवून द्यायचं आहे. आता यानंतर प्रत्येक दिवशीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करीन, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला हे कितपर्यंत ड्राय करून घ्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी याचा फक्त वरचा लेयर थोडासा ड्राय झालेला आहे. तुम्ही बघू शकता. तो थोडासा खरवडून आपण फॅन खाली परत ठेवून देऊया. असं सेम प्रोसिजर आपल्याला 4 दिवस करायचंय. आणि 4 दिवसानंतर तुम्ही बघू शकता असे क्रिस्टल्स तयार झालेले आहेत. प्रीमिक्स बनवण्यासाठी हे परफेक्ट टेक्स्चर आहे. चला आता हे सगळं एका ड्राय मिक्सर मध्ये घेऊया आणि याची एक फाईन अशी पावडर तयार करून घेऊया. तर अशी ही बनते मँगो प्रीमिक्स पावडर. असंच प्रीमिक्स तुम्ही लिंबू, अननस, डाळिंब किंवा कुठल्याही फळाचं बनवू शकता. ही रेसिपी करायला अतिशय सोपी आहे. फक्त 2च साहित्यात तयार होते. प्रवासात सुद्धा तुम्ही हा प्रीमिक्सचा डबा कॅरी करू शकता. या प्रीमिक्स पासून तुम्ही मँगो शेक, मँगो लस्सी,
मँगो शिरा, मँगो केक, मँगो कुल्फी अशा कितीतरी रेसिपीज बनवू शकता. आणि तुम्ही बघितलं असेलच, गेल्या वर्षीचं प्रीमिक्स मी अजूनही वापरतीये. नक्की करून बघा आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सोबत ही रेसिपी शेअर पण करा. परत भेटू लवकरच. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.